हाय फ्रेंड्स, मी सुषमा सगण्याने माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आता दुपारचे 12 वाजलेले आहेत। तर सकाळचे सगळे कामं आवरून झाले आणि शिवांश अद्विकला खाऊ पिऊ घातला आणि आता त्यांचं आवरून घेतलं, सगळं त्यांचं आवरून घेतलं। तर आज मला बनवायचे आलूचे चिप्स बनवणार आहे। तर 5 किलो आहे हे बटाटे। तर जेवढे होते ना माझ्याकडनं आता तेवढे मी करण्याचा प्रयत्न करेन, जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करेन। त्यानंतर आता वरती टेरेसवरती झाली खूप ऊन आणि इथून करून वरती नेऊन वाळू घालायचे म्हटले तर उन्हाचे चटके बसणार, म्हणून मग म्हटलं की घरातच फॅनच्या हवेमध्ये मी सुकायला टाकणार आलू चिप्स बनवून। तर मग इथे सुकले की मग वरती टेरेसवरती नेऊन ठेवणार परत सुकायला। तर चला मग मी आता बनवते आलूचे चिप्स। आतापर्यंत वेळ खूप झाला आहे आणि लवकर सुरुवात करावी लागणार आलू चिप्स करायला। आणि इकडे इडली पात्र घेतलंय, इडली पात्रामध्ये मी पाणी टाकणार, त्यात मीठ टाकणार आणि मग ना जे आलूचे चिप्स तयार करून घेणार कच्चे ते मग इडली पात्रामध्येच मी उकडून घेणार। तर चला पहिले ना चिप्स बनवते। अद्विक झोपलेलं नाही, अद्विक झोपला असता तर अजून मला कामं करायला सोपं गेलं असतं। आणि खाली घेऊन शिलायचे म्हटले ना आलू तर हाच त्रास देणार मधामधात, त्याच्यामुळे ना आता वरती गॅस ओट्यावरती ठेवूनच मी हे सगळे आलू शिलून घेणार आहे। तर चला मग मी सुरुवात करते आलू शिलायला। बरोबर 12 वाजले होते, मी व्हिडिओ सुरू केला होता तेव्हा, म्हणजे आता 12 वाजतापासून पकडा आलू चिप्स बनवायला सुरुवात केली। तर माहीत नाही आता किती वाजणार, कारण तर मी जमलं तर 5 किलोचे आजच बनवून घेणार आहे, जमलं तर, नाहीतर मग जेवढे झाले तेवढे बनवून घेणार आहे। आलू तर 5 किलो आहे। जेवढे मी बटाटे घेतले होते ना शिलायला तेवढे बटाटे शिलून मी इडली पात्रामध्ये पाण्यामध्ये ठेवले आहे। आणि आता लाईट आली आहे, सकाळी लाईट गेली होती। आता बाळाला मी लाईट आल्याबरोबर झोपून दिलं आणि त्यानंतर आता घेते बनवायला चिप्स। तर मी चिप्स किसणी आहे माझ्याकडे। तर चिप्स किसून मी कुकरच्या पाण्यामध्ये टाकून देणार आहे। तर छान पडत आहे चिप्स, नवीनच आहे ही चिप्स किसणी। तर बघा मस्त असे चिप्स पडले, मोठे मोठे चिप्स पडले छान। तर मी ह्या पाण्यामध्ये टाकून देते, म्हणजे पिवळे किंवा काळपट पडले नाही पाहिजे त्याच्यासाठी। जेवढे आलू शिलून घेतले होते ना त्यातल्या काही आलूचे चिप्स मी तिथे काढून घेतले आणि मस्त चिप्स पडले आहेत। हे बघा असे मस्त चिप्स पडले आहे। तर कुकर भरलं चिप्सनी, त्याच्यामुळे मग आता म्हटलं की एकीकडे ना पाणी गरम करायला ठेवते चिप्स उकडून घ्यायला आणि त्यामध्ये मीठ टाकून देते। तर बऱ्यापैकी मीठ टाकावं लागतं, जास्त पण मीठ जास्त झालं नाही पाहिजे आणि कमी पण नाही झालं पाहिजे। तर चांगलं मीठ टाकते, तर पाणी चांगलं गरम होऊ देते आणि त्यानंतर जे चिप्स आपण पाडून ठेवलेले आहे ना तर ते चिप्स ना यामध्ये टाकून देणार आहे। तोपर्यंत ना जे बटाटे मी शिलून ठेवले होते त्याचे पण चिप्स मी तयार करून ठेवते, म्हणजे मग इकडे हे चिप्स उकडून झाले की मग लगेच दुसरे चिप्स मला उकडायला ठेवता येणार। सगळे चिप्स ना मी तयार करून घेतलेले बघा, कुकरमध्ये सुद्धा तयार झालेले चिप्स आहे। आणि जास्त शिजू देणार नाही, मीडियम शिजू देणार आहे, त्यानंतर मग काढून घेणार आहे। जास्त जर चिप्स शिजवले ना आपण पाण्यामध्ये मिठाच्या तर मग खूप जास्त तुकडे पडतात, म्हणून मग मीडियम शिजवून घेणार। 2 वेळा उकडावे लागणार चिप्स, कारण तर बसत नाही एवढे एका वेळेस। मोठे मोठे जर पातेले असले असते ना तर तेव्हा झाले। तर चिप्स ना आता उकडून झाले आहेत इडली पात्रामधले, मी हे चिप्स ना आता याच्यामध्ये काढून घेते परातीमध्ये। तर चला मग पटापटात हे सगळे चिप्स मी काढून घेते आणि लगेच सुकायला टाकून देते फॅनमध्ये। मी काढून घेतले, आता कुकरमधले चिप्स ना परत इडली पात्रामध्ये टाकून देते शिजायला। पाणी गरमच आहे म्हणून मग म्हटलं की ते पाणी फेकायचं कशाला, चांगलंच आहे उकडलेलंच आहे ना। हे उकडायला ठेवून देते, गरम पाणीच आहे, लवकरच उकडलं जाणार। आणि तोपर्यंत मी हे चिप्स सुद्धा ना फॅनमध्ये सुकायला टाकून देते। तर चिप्स उकडून झाले आणि इथे मी सुकायला टाकत आहे फॅनच्या हवेमध्ये। आता तुम्ही म्हणणार ताई फॅनच्या हवेमध्ये का टाकत आहे, कारण तर वरती खूप ऊन झाली होती आणि बाळ खाली झोपलेलं होतं, मला जाता येत नव्हतं वरती। मी वर गेले की मग शिवांश पण माझ्या मागे आला असता, म्हणजे बाळ एकटं राहिलं असतं खाली आणि तेवढ्या वेळात जर तो उठला तर तो पाण्यातून उतरण्याचा प्रयत्न करतो, म्हणून मग म्हटलं की थोडा वेळ चिप्सनं फॅनमध्ये सुकायला टाकूया आणि बाळ उठलं की मग नंतर ऊन कमी झाली की वरती नेऊन टाकूया। तर या उद्देशाने चिप्सने इथे फॅनच्या हवेमध्ये टाकले आणि सगळे चिप्स मी बनवून घेतले। मला वाटलं की बनवणं होणार की नाही होणार, पण 5 किलोचे मी चिप्स बनवून घेतले होते। सगळे चिप्स न करून झाले, म्हणजे 5 किलो मी बटाटे आणले होते, 5 किलो बटाट्याचे मी चिप्स बनवले।
आणि एकटीने बनवले, एकटीने सुकवले. तर काही चिप्स न बनवल्यानंतर मी हॉलमध्ये सुकवले होते फॅनच्या हवेमध्ये, कारण की तेव्हा बाळ झोपलेलं होतं म्हणून. आणि काही चिप्सनं मग बाळ उठल्यानंतर वरती टेरेसवरती सरळ सुकायला टाकले होते. तर मग सगळे चिप्स वरती घेऊन गेले आणि वरती सुकायला टाकले टेरेसवरती. आणि बाळ आता परत झोपलेलं आहे. चिप्स बनवून झाल्यानंतर परत आवरावर केली किचनची, म्हणजे इकडे गॅस पुसून घेतला आणि जे भांडे झाले होते घासून जाळीमध्ये ठेवून दिले, म्हणजे इकडची आवरावर झाली. आता फक्त काय आहे तर मुलांना थोडंसं खाऊ पिऊ घालायचं बाकी आहे. आणि वरती जे चिप्स टाकले आहेत बटाट्याचे ते घेऊन ये. तर टेरेसवरती जे चिप्स मी टाकले होते सुकायला ते न्यायला आम्ही वरती आलो. हे बघा एवढे चिप्स. तर 5 किलोची चिप्स मला 3 कपड्यांवरती टाकावे लागले. पूर्ण बेडशीट भरली होती, एक टाकताना जागा पुरत नव्हती. आणि वाढल्यानंतर बघा कितीशी दिसत आहे, म्हणजे थोडीशी दिसत आहे. आता मुलांना घेऊन वरती आले म्हटल्यावर मुलं खेळणारच, मोकळं वातावरण दिसतं. आजूबाजूला मुलं दिसत होते. तर शिवांश आणि अद्विक ग्रिलला पकडून त्यांना बघत होते. आणि मला मग आता उचलून घ्यायचे होते चिप्स. हवेने उडले होते काही आणि खूप हवा असते वरती. तर मग पटापट मी कपड्यावरचे चिप्सने एका ओढणीमध्ये जमा करून घेते, एका कपड्यामध्ये जमा करून घेते सगळे चिप्स. तर इथे बघा सगळे चिप्स मी एका कपड्यामध्ये जमा करून घेतले. तर टेरेसवर आलो आणि त्यानंतर ना जे चिप्स होते ते उचलून घेतले सगळे. ते एका कपड्यामध्ये असे गाठोडं बांधून घेतलं मी छोटंसं, म्हणजे खाली नेण्यासाठी. बाकी बेडशीटांच्या घड्या करून घेतल्या. तर चिप्स वगैरे उचलून झाले. आता थोडंसं मुलांना खेळवते. इथे टेरेसवरती मस्त खेळते. अद्विक वगैरे तुम्हाला दाखवते बघा, खूप खेळत आहे. तर थोडा वेळ खेळवते. खूप दिवसानंतर असं यायला मिळतं टेरेसवरती वगैरे, आणि थोडंसं खूप मोकळं वातावरण खूप दिवसानंतर बघायला मिळतं. तर आता मुलांना थोडंसं खेळू देते आणि त्यानंतर खाली जाते. ते बघ सन बघ तिकडे सन. ते बघा सूर्य आता मावळत आहे. ते काय, आणि आहे आमच्या आजूबाजूचा परिसर. दूरपर्यंत नुसते घरच घर दिसणार. घरच घर दिसणार. काऊ कुठे, काऊ काऊ कुठे, काऊ. तर आता वरून चिप्स आणले आणि हे बघा चिप्स. तर चिप्स बनवून तयार आहे. एवढेच चिप्स अजून आहे कपड्यामध्ये, याच्यापेक्षा जास्त असेल. मी थोडेसे काढून घेतले परातीमध्ये. पण मस्त चिप्स झाले, म्हणजे असे आकार वगैरे तुटले वगैरे नाही जास्त. मला वाटलं 5 किलोची चिप्स होईल की नाही होईल माझ्याकडनं करणं. तर झाले आरामात. 2 तास लागले पूर्ण चिप्स करायला. तर बऱ्यापैकी वाढले, जास्त वाढले नाही, बऱ्यापैकी वाढले. तर आता उद्या ना परत कडक उन्हामध्ये सकाळीच टाकते आणि मग पूर्ण चांगले वाढून घेते, कारण तर गावाकडे जायचं आहे म्हणून चांगले वाढून घेते. तर चला शेवटी झालेत बटाट्याची चिप्स करून. तर हे ठेवून देते आता मी. आणि संध्याकाळची आवरावर वगैरे झाली घराची. आणि वरून शिवांश आणि अद्विक टेरेसवरती खूप खेळले, कपडे खराब केले होते तर त्यांना फ्रेश करून दिलं. आणि आता मी स्वयंपाकाची तयारी करते. तर आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. इकडे अद्विकसाठी खिचडी लावून दिली आहे, फक्त साधी खिचडी लावून दिली आहे. आणि आता आमच्यासाठी करणार आहे वांग्याचं भरीत, चपात्या, आणि माझ्यासाठी भाकर करणार आहे. तर एवढाच बेत करणार आहे आता, कारण तर आज ना खरंच खूप थकल्यासारखं वाटत आहे. जास्त काही स्वयंपाक करण्याची इच्छा नव्हती. तर मग भरीत बनवायला घेत आहे. तर याला ना थोडंसं इकडून तिथून कट करून बघते काही अंदर किडा वगैरे आहे की काय. आणि त्यानंतर मग भाजून घेणार आहे. तर काही तर दिसत नाही आहे. चांगले आहे, वांगे चांगले आहे. मिरच्या थोड्याशा टाकत आहे. मिरच्या भाजून झाल्या की मग लगेच वांगे भाजायला घेते. आणि टमाटर सुद्धा मी धुवून घेतले, तर टमाटर पण भाजून घेते. लसूण पण इकडे सोलून घेतलेलं आहे. तर चला मग मी आता हे सगळं भाजून घेते आणि त्यानंतर बोलते तुमच्याशी. तर मिरची ना कढईमध्येच ठेवलेली आहे, गरम कढई आहे म्हणून. आणि आता ना वांगे भाजून घेते चांगले. चला मग दोन्ही वांगे चांगले भाजून घेते, टमाटर पण भाजून घेते आणि त्यानंतर बोलते तुमच्याशी. तर वांगे आणि टमाटर भाजून झाले. भरत्यासाठी आता फक्त त्याची साल काढून घ्यायची आणि मग ते सगळं मिक्स करून मग भरीत फोडणी द्यायची बाकी. आत्ताच टमाटर भाजी म्हणून गरम गरम आहे, वांगे सुद्धा गरमच आहे. तरी काढण्याचा प्रयत्न करते मी सालेची, कारण तर लवकर झालं पाहिजे. कारण तर 9 वाजत आले. मिस्टर आता थोड्या वेळात येऊन जाते. वांगे जे भाजून घेतले होते ना ते त्याची साल काढून ते असे मिक्स मॅश करून घेतले. टमाटर पण कट करून घेतलं भाजलेलं. आणि कांदा फोडणी देण्यासाठी मिरच्या भाजल्या होत्या ना त्याचा ठेचा तयार करून घेतलाय. मिरची, लसूण आणि जिऱ्याचा असा ठेचा तयार करून घेतला, म्हणजे तो फोडणी देताना टाकता येणार.
तर एकीकडे भरीत फोडणी देऊन दिलं, भरीतनं शिजायला बाजूला ठेवून दिलं होतं आणि त्यानंतर चपात्यांचं पीठ भिजवून घेतलं होतं, कारण तर मला चपात्या पण करायच्या होत्या आणि माझ्यासाठी भाकर करायची होती. भरीत शिजून तयार होतं आणि दुसरीकडे मग चपात्या पण करून घेतल्या आणि माझ्यासाठी भाकर पण मला करायची होती, ती पण करून घेते. स्वयंपाक आता सगळा तयार आहे. इकडे भरीत तयार आहे, खिचडी पण झाली आहे आणि चपात्या पण झाल्या आणि मी माझ्यासाठी भाकर टाकून घेतली, ती आता शिजत आहे. इथे थोड्या वेळामध्ये मिस्टर येणार आणि मिस्टर आले की आम्ही जेवण करायला बसतो. तर मस्त भाकर आहे, वांग्याचं भरीत असं जेवण करणार आहे मी. आणि जे जेवण झाले शिवांशी पप्पा चपाती आणि भरताचं जेवण. तर भाकर दोन्ही बाजूनी चांगली शेकून घेतली आणि मग मिस्टर थोड्या वेळामध्ये आले आणि त्यानंतर मग आम्ही जेवण करून घेतलं. जेवण करून घेतल्यानंतर मग किचनची आवरावर करायला घेतली. इकडे गॅस पुसून घेतला आणि नेहमीप्रमाणे भांड्यांमधलं शितारं खरकटं काढून भांडी मी बेसिनमध्ये ठेवत असते. तर चला मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये. चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.